हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी कोल्हेकर. वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत आहे की फॉरेवरमध्ये इंटरव्ह्यू होते का? फॉरेवरमध्ये येण्यासाठी आम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागतो का? आम्ही एवढे एलिजिबल आहो तर आम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागते का? हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांनी मला हा विचारलेला आहे की फॉरेवरमध्ये इंटरव्ह्यू होते का? ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा अँड शेअर करा. तर फॉरेवरमध्ये इंटरव्ह्यू होते का? तर मला हे सांगायचं आहे की फॉरेवरमध्ये इंटरव्ह्यू होत नाही. फॉरेवरमध्ये येण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही द्यावा लागत किंवा कुठलेही पेपर्स नसतात, कुठलेही एक्झाम नसते. आपल्याला फॉरेवरमध्ये येण्यासाठी कुठलीच एक्झाम नाही द्यावं लागत. बरेच जण ह्या विचारत आहेत की आम्हाला फॉरेवरमध्ये येण्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन पण नाही विचारत आणि आपल्याला इथे इंटरव्ह्यू पण द्यायची गरज नाही आहे. मला 1-2 जणांचा कॉल आला होता की आम्ही फॉरेवर जॉईन केला आहे, आम्हाला फॉरेवरमध्ये इंटरव्ह्यू घेतला होता आमचा आणि फॉरेवर जॉईन होण्यासाठी आमची आय डी क्रिएट करण्यासाठी आमच्याकडून 1500 रुपये घेतलेले. एक जण म्हणे माझ्याकडून 1500 घेतले आणि एक जण म्हणे का 2000 घेतले. तर मी तुम्हाला माझ्या पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आय डी क्रिएट करण्यासाठी 1ही रुपया लागत नाही. आय डी ही फ्रीमध्ये क्रिएट होते आपली फॉरेवरमध्ये, कारण फॉरेवर ही कंपनी आय डी क्रिएट करण्याचा 1ही रुपया घेत नाही. ती आपल्याकडून फ्रीमध्ये करून दिली जाते आपल्याला. तर त्यांच्याकडून एक जणाकडून 1500 आणि एक जणाकडून 2000 असे घेतले आहे आय डी क्रिएट करण्यासाठी. आणि इंटरव्ह्यू देण्यासाठी परत 3000 मागितले आहे त्यांना. आणि मग स्टेप बाय स्टेप त्यानंतर मग मी विचारलं त्यांना की नंतर काय केलं मग तुम्ही? आय डी क्रिएट केली, इंटरव्ह्यू दिला, तर तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली का नाही? तुम्हाला वर्कचे ॲक्सेस वगैरे मिळाले का? तर मग काय सांगितलं त्यांनी? तर मग त्यांनी म्हटले की नाही, फक्त आमच्याकडून इंटरव्ह्यूचे पैसे घेतले. त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, इंटरव्ह्यूचे 3000 घेतले आणि आय डी क्रिएट करण्याचे 2000 घेतले असं सांगितलं आहे. तर किती दिवस झाले? तर ते म्हटले का 20 ते 22 दिवस झाले आम्हाला जॉईन होऊन, पण आमचं वर्क नाही स्टार्ट झालं. म्हटलं 20 ते 22 दिवस झाले तर तुमचं वर्क का नाही स्टार्ट झालं असं तुम्ही विचारलं नाही का? कारण आम्ही तर आय डीसुद्धा क्रिएट केली. इंटरव्ह्यू असेल तर बरं, इंटरव्ह्यू पण दिला, इंटरव्ह्यू नसतोच पण तुमचा होता तर तुम्ही दिला. तर मग तुमचं वर्क का नाही स्टार्ट झालं हे तुम्ही विचारलं नाही का? हो मॅम, आम्ही विचारलं. तर मग काय सांगितलं? तर ते म्हटले का वेळ लागत असतो, कोणत्याही प्रोसिजरला वेळ लागत असतो, कोणची प्रोसिजर एवढ्या फास्ट नाही होत, थोडा वेळ लागत असतो असं ते आम्हाला सांगत आहेत. रोजही आम्ही कॉल करत आहे तर आम्हाला रोजही ते असेच सांगत आहेत. मग नंतर मी 1-2 दिवसांनी त्यांना कॉल केला की काय झालं, तुमचं झालं का वर्क स्टार्ट झालं का तुमचं? तर ते म्हणाले नाही मॅम, आमचं वर्क स्टार्ट नाही झालं. तर आम्ही त्यांना कॉल करून विचारलं आमच्या अपलाईनना. तर ते म्हणाले की तुमचं वर्क स्टार्ट 2CC केल्याच्या नंतर तुमचं वर्क स्टार्ट होते. तर तुम्हाला आधी 2CC करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला आम्ही ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि तुमचं वर्क स्टार्ट होते. त्यांनी असं सांगितलं. तर मग 2CCसाठी किती? तर मग 2CCसाठी 30,000 हे आम्हाला त्यांना द्यावं लागणार आहे. तर तुम्हाला समजत आहे का? त्यांनी स्टेप बाय स्टेप, म्हणजे पहिले त्यांनी आय डी क्रिएट करण्यासाठी 2000 मागितले आणि इंटरव्ह्यूसाठी 3000 मागितले आणि आता 2CC करण्यासाठी 30,000 मागितले. तर त्यांनी असे स्टेप बाय स्टेप तुमच्याकडून पैसे काढले आहेत असं मी त्यांना सांगितलं. तुम्हाला हे कळत नाही आहे का की हे असे स्टेप बाय स्टेप पैसे का मागत आहेत तुमच्याकडून? तर ते म्हणाले नाही, ते आम्हाला म्हटले का इंटरव्ह्यूचे पैसे लागतात, आय डी क्रिएट करण्यासाठी पैसे लागतात आणि 2CC केली का तुमचं AS लेवल कंप्लीट होऊन जाते, मग तुम्ही लेवलअप करू शकता, तुमचं वर्क स्टार्ट होते. म्हटलं हो, ह्या गोष्टी ठीक आहे का 2CC केल्याच्यानंतर बाकी सर्व आपलं स्टार्ट होऊन जाते. 2CC करावंच लागते, मान्य आहे. पण हे स्टार्टिंगला 2000 घेतले, नंतर 3000 घेतले, हे तर कंपनीचे रूल्स नाही आहे. कंपनीचे रूल्सच नाही आहे का? आय डी तर फ्रीमध्ये क्रिएट करून देतात, आय डीचे पैसेच नाही घेत. आणि कंपनीमध्ये फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्स या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू होत नाही. आता ती सिस्टीम कोणती आहे ती मलाही नाही माहीत, कारण की माझी जी सिस्टीम आहे TLF क्रिएटर, या सिस्टीममध्ये तर आमचा इंटरव्ह्यू पण नाही घेतला किंवा आमची आय डी क्रिएट करण्यासाठी पण पैसे नाही घेतले. मी डायरेक्ट 2CC करून जॉईन झाले आहे. मी फक्त 30,000 दिले आणि जॉईन झाले आहे. त्यानंतर मला 1ही रुपया द्यायची गरज नाही पडली, कारण मला कोणी मागितलेही नाही, कारण माझी ही सिस्टीम फ्रॉड नाही आहे. तर हे कुठे होते? तर फ्रॉड सिस्टीममध्ये होतं. तर मला हे सांगायचं आहे, थोडं तुम्ही अलर्ट राहा की जर तुमच्याकडून असं कोणी घेत असेल, तुम्हाला कुठून कॉल आला असेल की तुम्हाला वर्क फ्रॉम करायचं आहे का,
बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे वगैरे, तर तुम्ही त्याची थोडी माहिती करा, अभ्यास करा, त्यानंतरच तुम्ही जॉईन व्हा. कारण की असे खूप म्हणजे मी बरेच ऐकलं आहे की पहिले 1500 मागत आहे, मग 2000 मागत आहे, मग 3000 मागत आहे. तर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही त्यांना विचारा ना की तुम्ही मला असं स्टेप बाय स्टेप का सांगितलं, तुम्ही मला पहिले का नाही सांगितलं की 2CC करावं लागते. तर हो मॅम म्हणे मला हाच प्रश्न पडला होता, मी पण त्यांना अपलाईनना माझ्या कॉल करून विचारलं का 2CC करावं लागते हे तुम्ही मला पहिले अगोदर का नाही सांगितलं. कारण मी तेवढं बिलीव नाही करू शकत, 2CC माझ्याच्यानी नाही होत, मी गरीब परिस्थितीतली आहे. तर त्यामुळे मी 5Kची तर बिलिंग केली, पण मी 2CC कंप्लीट नाही करू शकत. तर मग त्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही वर्क कंटिन्यू नाही करू शकत, तुम्ही जर 2CC नाही केली तर तुम्ही वर्क कंटिन्यू नाही करू शकत. तर मग तिने म्हटलं का मग तुम्ही मला हे अगोदर का नाही सांगितलं. तर ते म्हटले जर मी तुम्हाला अगोदर सांगितलं असतं की तुम्हाला 2CC करावं लागते, त्याला 30,000 लागतात, तर तुम्ही जॉईन केलं नसतं. तर तुम्ही जॉईन व्हावं म्हणून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलं. तर समजत आहे का तुम्हाला, यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे की ते त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी यांचं जॉईनिंग व्हावं यासाठी यांना स्टेप बाय स्टेप तर सांगितलं आणि खोटं बोलून सर्व करून घेतलं. त्यांना खरं पहिलेच नाही सांगितलं की तुम्हाला 2CC करावं लागते. आमच्या सिस्टीममध्ये तसं नाही आहे. TLF क्रिएटर या सिस्टीममध्ये खोटं अजिबात बोललं नाही जात. जे काही आहे ते क्लिअर आहे. पहिल्या स्टेपमध्ये सांगून देतात की तुम्ही एक तर 5Kची बिलिंग करून स्टार्ट करू शकता ॲज अ प्रेफर्ड कस्टमर, किंवा तुम्ही 2CCची बिलिंग करूनसुद्धा स्टार्ट करू शकता. AS लेवल त्यांनी तुमची कंप्लीट होऊन जाते, असं स्टार्टिंगलाच सांगून देतात. म्हणजे मग आपली इच्छा, आपल्याला करायचं असेल तर आपण करू शकतो किंवा नाही करू शकत, कारण प्रत्येकच जण बिलीव नाही करू शकत. त्यामुळे असं खोटं बोलून बऱ्याच ठिकाणी हे काम चालू आहे आणि त्या खोट्या बोलण्यामुळे या खऱ्या बोलणाऱ्यांकडे कोणी म्हणजे विश्वास नाही ठेवत ना सहसा कोणी. त्यामुळे तुम्ही थोडं अलर्ट राहा. तुम्ही पूर्ण माहिती काढून घ्यायची पहिलेच, का कोणती कंपनी आहे, कसं काम आहे, काय काम आहे, ते पूर्ण माहिती काढून घ्या, त्यानंतरच तुम्ही जॉईन व्हा. असं कुणाचाही कॉल आला आणि लगेच तुम्ही जॉईन होऊ नका. आणि मेन मनी म्हणजे पैशांचा प्रश्न आहे, तुम्ही लगेच त्यांनी मागितले का तुम्ही लगेच देऊ नका. तुम्हाला असं सांगत आहेत की 24 तासाच्या आत करा, स्लॉट बुक होईल वगैरे, असं तसं तुम्हाला सांगून ते म्हणजे तुम्हाला तयार करत आहेत. म्हणजे तुमची मनस्थितीच तशी होत आहे का हो मला आता द्यावंच लागेल, एवढे नाही दिले तर कदाचित मला मग स्लॉट बुक झाला तर मग मला घेणार नाहीत वगैरे. हा काही जॉब नाही आहे, इथे काही इंटरव्ह्यू होत नाही आहेत किंवा एवढ्या जणांची इंटरव्ह्यू आहेत आणि एवढेच जण घ्यायचे आहे, एवढ्याच जागा निघालेल्या आहे, असं काही हे जॉब नाही आहे. फॉरएव्हर ही कंपनी आहे, खूप मोठी आहे. त्यामुळे तुम्हाला ज्याला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही TLF क्रिएटर या सिस्टीममध्ये जॉईन व्हा. ते कसं जॉईन व्हायचं आहे, कसं करायचं आहे याची माहिती हवी असेल तर तुम्ही मी जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर मला कॉल किंवा मेसेज करू शकता आणि याबद्दल माहिती घेऊ शकता. सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला कुठूनही जरी कॉल आला की तुम्हाला वर्क फ्रॉम होम करायचं आहे का, फॉरएव्हर या कंपनीमध्ये वर्क करायचं आहे का, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सर्वात आधी तुम्ही पहिले मला कॉल करा किंवा मेसेज करा आणि त्याबद्दल माहिती मिळवून घ्या की तुम्हाला कॉल म्हणजे काम काय करायचं आहे आणि तुम्हाला कुठून स्टार्ट करता येतं याबद्दल तुम्ही पहिले माहिती घेऊन घ्या आणि नंतरच स्टार्ट करा. एवढंच सांगायचं आहे. तुम्ही थोडं सावध राहा, कारण फ्रॉडचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. हे ऑनलाईन नेटवर्क मार्केटिंगचं काम खूप चांगलं आहे, पण काही लोक याला खूपच फ्रॉडपणे करत आहेत. कंपनी फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्स ही कंपनी खूप चांगली आहे, प्युअर कंपनी आहे ही. कंपनीबद्दल काहीच म्हणता नाही येत, कारण की कंपनीच्या नावाखाली जे लोक फ्रॉड करत आहेत त्यांचं आता काय म्हणणार मी. तर थोडं तुम्ही सावध राहा, एवढंच म्हणायचं आहे की मला तुम्ही थोडं सावध राहा. तुम्हाला कुठूनही कॉल येऊ द्या, मेसेज येऊ द्या, तर तुम्ही पहिले मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून मला तुम्ही हे विचारू शकता. मी तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करेल. तुम्हाला जी काही माहिती हवी असेल ती मी तुम्हाला माहिती देईल. त्यानंतर डिसिजन तुमचा आहे की तुम्हाला कुठे जॉईन व्हायचं आहे. ओके, थँक्यू.